महाराष्ट्र न्यूजमध्ये आपले स्वागत आहे। अंगणवाडी ताईसाठी आला आहे मानधनाबाबतचा महत्त्वपूर्ण शासन निर्णय। काय आहे शासन निर्णय पाहूया। तत्पूर्वी आपण आपल्या चॅनलवर नवीन आहात तर चॅनलला सबस्क्राईब करा व पुढील बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे असेच लेटेस्ट अपडेट आपल्यापर्यंत येतील। अंगणवाडी कार्यकर्ती प्रशिक्षण केंद्र, माध्यम स्तर प्रशिक्षण केंद्र यांचे प्रलंबित अनुदानाकरता निधी वितरित करण्याबाबतचा हा शासन निर्णय। एकात्मिक बाल विकास सेवा योजनेमधील अंगणवाडी कर्मचारी प्रशिक्षण केंद्र, माध्यम स्तर प्रशिक्षण केंद्र यांचे सन 2018-19 या आर्थिक वर्षातील प्रलंबित अनुदान अदा करण्याकरता उपलब्ध केंद्र हिश्श्यातील तरतुदीच्या मर्यादेत सदर शासन निर्णय खालील विवरणपत्रातील रकाना क्रमांक 1 मधील प्रधान लेखाशीर्षक, उपशीर्षक, उद्दिष्ट रकाना क्रमांक 2 मध्ये नमूद अर्थसंकल्पित तरतुदीमधून रकाना क्रमांक 4 मध्ये दर्शविल्यानुसार एकूण रुपये 368.37 लाख एवढा निधी वितरित करण्याबाबतचा हा शासन मान्यता देण्यात येत आहे। लेखाशीर्षक अर्थसंकल्पित तरतूद 2023-24 यापूर्वी वितरित तरतूद या आदेशाने वितरित करण्यात येत असलेला निधी पहा। केंद्र शासनाच्या सन 2018-19 आर्थिक वर्षाकरता नमूद APIP या मर्यादेवरील त्यांच्या हिश्श्याचा निधी उपलब्ध करून घेण्याबाबत एकात्मिक बाल विकास सेवा योजना आयुक्त स्तरावरून कारवाई करण्याच्या अधीन राहून सदर निधी वितरित करण्याचे आदेश निर्गमित करण्यात येत आहे। आयुक्त एकात्मिक बाल विकास सेवा योजना महाराष्ट्र नवी मुंबई यांनी वरील उपलब्ध करून दिलेल्या निधीच्या मर्यादेत संबंधित प्रशिक्षण केंद्र 2018-19 या आर्थिक वर्षातील प्रलंबित अनुदान अदा करण्याची कार्यवाही करावी। सदर शासन निर्णय नियोजन विभाग अनौपचारिक संदर्भ क्रमांक 72 दिनांक 20/2/2024 या वितरित विभाग अनौपचारिक संदर्भ क्रमांक 55 व दिनांक 6/3/2024 अन्वये दिलेल्या मर्यादे सहमतीनुसार नियमित करण्यात येत आहे। सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या संकेतस्थळ www.महाराष्ट्र-गव्हर्नमेंट या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक पुढील प्रमाणे आहे। हा आदेश डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे। महाराष्ट्र राज्यपाल यांच्या आदेशानुसार या नावाने वीरा ठाकूर, उपसचिव, महाराष्ट्र शासन।